आज दुपारीच एक अशी लेटेस्ट बातमी आलेली होती की बेंजामिन नेतन्याहू जे इस्रायलचे पंतप्रधान आहेत त्यांच्या ऑफिसवरती IRGCनं मिसाईल अटॅक केलाय. पण प्रत्यक्षात याबद्दलच्या कोणत्याही डिटेल्स आलेल्या नव्हत्या. कारण जेव्हापासून खामेनी यांचा मृत्यू झालाय तेव्हापासून इराण पूर्णपणे चवताळलाय. अयातुल्ला खामेनी यांच्याबरोबरच जवळजवळ 12 टॉप मिलिटरी लीडर्स इराणचे मारले गेलेले आहेत. त्यामुळे इराणचं या युद्धामध्ये मोठं नुकसान झालंय आणि आता मोठं नुकसान अमेरिकेचं आणि इस्रायलचं देखील करायचं या दृष्टीनं इराणनं हालचाली चालू केलेल्या आहेत आणि सर्व देशांना म्हणजे इराणच्या आजूबाजूला असलेल्या सर्व देशांच्यावर त्याचबरोबर इस्रायलवरती देखील मोठ्या प्रमाणावरती बॅलिस्टिक मिसाईलचे हल्ले होत आहेत. या सगळ्या लॉंग रेंज मिसाईल्स आहेत आणि या इराणनं मागच्या अनेक वर्षांमध्ये बनवून ठेवलेल्या होत्या. त्यांचा हल्ला होतोय. त्यामुळे नेतन्याहू यांच्या ऑफिसला नेमकं काय झालंय आणि नेमका हा हल्ला कशा प्रकारचा होता ते थोडक्यात बघूया. इराणमधली जी मिलिटरी आहे किंवा पोलीस हे दोन्ही मिळून सगळंच आहे. ती म्हणजे IRGC, इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स. या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सनं एक स्टेटमेंट आज दुपारी दिलेलं होतं. त्यामध्ये त्यांनी म्हटलेलं होतं की झिओनिस्ट रिजिम म्हणजे जे जूनचं साम्राज्य आहे त्याचे प्रमुख असणारे इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या ऑफिसवर आम्ही हल्ला केलाय. त्याचबरोबर एअरफोर्स कमांडर जे इस्रायलचे आहेत त्यांच्या घरावर त्यांच्या लोकेशनवर देखील हल्ला केलाय आणि यामध्ये त्यांचं नशीब काय आहे ते अनक्लिअर आहे. म्हणजे त्यांनी असं म्हटलेलं नाही की त्यांचा मृत्यू झालाय, पण प्रत्यक्षात त्यांनी असं सांगितलंय की आम्ही यशस्वीपणे सक्सेसफुल स्ट्राईक केलाय आणि त्यांचं नशीब हे अनक्लिअर आहे. म्हणजे आतापर्यंत त्यांच्याबद्दल कोणतीही बातमी नाही. कदाचित त्यांचा मृत्यू झाला असावा. इराण कंटिन्युअसली जे हल्ले करतोय त्याच्यापैकी 10th वेव्ह ऑफ अटॅक्स म्हणजे 10वी जी वेव्ह आहे या अटॅक्सची त्याच्यामध्ये हा हल्ला केला गेला. त्यासाठी त्यांनी खैबर शेकन नावाच्या बॅलिस्टिक मिसाईलचा वापर केला आणि या बॅलिस्टिक मिसाईल्स अगदी इराणमधून इस्रायलपर्यंत सहजपणे पोहोचू शकतात. आता नेतन्याहूंचं ऑफिस कुठं आहे हे थोडक्यात बघायला पाहिजे. बेंजामिन नेतन्याहू यांचं जेरुसलेममध्ये बाल्फोर स्ट्रीटवरती एक ऑफिस आहे. याशिवाय आझाद स्ट्रीट नावाचे एक रस्ता आहे त्या ठिकाणी बेंजामिन नेतन्याहू यांचं ऑफिशियल प्राईम मिनिस्टर्स रेसिडेन्स आहे. याच्याशिवाय त्यांचं आणखी एक ऑफिस तेल अवीव या शहरामध्ये आहे. त्यामुळं बेंजामिन नेतन्याहू यांची मल्टिपल ऑफिसेस आहेत. असं नाही की त्यांच्या एकाच पर्टिक्युलर ऑफिसमध्ये ते असतील आणि अशा वेळेला युद्धजन्य परिस्थितीमध्ये ते आपल्या ऑफिसमध्ये बसतील आणि तिथून काम बघतील याचे चान्सेस अत्यंत कमी आहेत. या अगोदर जूनमध्ये जेव्हा मागच्या वर्षी युद्ध झालेलं होतं त्यावेळेला देखील इराणनं मोसादच्या ऑफिसवरती वगैरे हल्ले करायचा प्रयत्न केलेला होता, पण त्यामध्ये कोणतंही यश त्यांना मिळालेलं नव्हतं. त्यानंतर मग इस्रायलने या सगळ्याबद्दलचं स्टेटमेंट दिले. इस्रायलनं सांगितलंय की अशा प्रकारचं कोणताही डायरेक्ट हल्ला प्राईम मिनिस्टरच्या ऑफिसवरती झालेला नाही. पूर्ण इस्रायलमध्ये मोठ्या प्रमाणावर कंटिन्युअसली हल्ले चालू आहेत आणि हे सगळे हल्ले आम्ही इंटरसेप्ट केलेले आहेत. म्हणजे इस्रायलकडे जी आयर्न डोम सिस्टीम आहे या सिस्टीमचा वापर करून आम्ही हे सगळे इंटरसेप्ट केलेले आहेत. कोणताही हल्ला जमिनीपर्यंत जेरुसलेममध्ये पोहोचलेला नाही असं त्यांनी सांगितलंय. तेल अवीवमध्ये आतापर्यंत एक हल्ला झालाय ज्यामध्ये एक महिलेचा मृत्यू झालाय आणि 27 लोक जखमी झालेत. याशिवाय एक दुर्दैवी घटना इस्रायलमध्ये घडलेली आहे ती म्हणजे बेट शेमेश नावाचं एक गाव आहे. त्या ठिकाणी बॉम्ब शेल्टर्समध्ये अनेक लोक जमलेले होते. त्या ठिकाणी इराणनं हल्ला केला आणि या इराणच्या हल्ल्यामध्ये बॅलिस्टिक मिसाईलच्या हल्ल्यामध्ये 9 लोकांचा मृत्यू झाला आणि जवळजवळ 30-40 लोक तिथं जखमी झालेले आहेत. याशिवाय जे हल्ले केलेले आहेत ते सगळे हल्ले इंटरसेप्ट केलेले आहेत असं IDFनं म्हणजे इस्रायली डिफेन्स फोर्सेसनं सांगितलंय. याबद्दलच्या आणखी काय अपडेट येतात त्याच्यावर आपलं लक्ष ठेवूया. पण सध्या तरी असं म्हटलं जाते की बेंजामिन नेतन्याहू सेफ आहेत आणि लवकरच ते बाहेर येतील. त्यांचं लोकेशन क्लिअर नसलं तरी बेंजामिन नेतन्याहू यांना काहीही झालेलं नाही. या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.